एम शिल्पा रास्कर. वेलकम टू कलाकृती मीडिया वर्क्स. आज आपण कॅनवामध्ये मेनू कार्ड डिझाईन करणार आहोत, जे की रेस्टॉरंट, कॅफे किंवा ज्यांचा केटरिंगचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी खूप यूजफुल असणार आहे. सो स्टे ट्यून. इथे मी कॅनवा सर्च करते, जे की फ्री व्हर्जन आहे. मेनू असं टाईप करते. खाली खूप सारे टेम्पलेट्स येतात. त्यामध्ये जे मला छान वाटतं आहे, हे मला छान वाटतं, सो मी हे घेतलं. इथे साईडला एक कस्टमाइज दिस टेम्पलेट हा ऑप्शन आला आहे, त्यावर क्लिक करायचं आणि इथे बघा आपल्याला एडिटचे ऑप्शन्स मिळतात. व्हॉट्सअपला मी जे की मला कस्टमर प्रोव्हाइड करताना टेक्स्ट ते मी कॉपी पेस्ट करून ठेवलं आहे. सो मी इथूनच कॉपी करते टेक्स्ट आणि आता त्याच्यावर पेस्ट करायला सुरुवात करते. सो आधी टेक्स्ट बघूयात आणि मग आपण इमेज बघूयात. ठीक आहे. सो ग्रीन स्पाइस वेज रेस्टॉरंट असं नाव आहे, तर ते मी इथे पेस्ट केलं आहे. आता त्याची अलाइनमेंट करून घेते. जे हेडिंग असतं, हेडिंगचं फॉन्ट असतं ना, ते बोल्ड असतं. शक्यतो बोल्ड ठेवावं, जे उठून दिसतं. इथे ग्रीन स्पाइस आणि वेज रेस्टॉरंट असं नाव आहे त्या हॉटेलचं, तर ते मी व्यवस्थित अलाइनमेंटाची करून घेते इथे त्या डिझाईनच्या अकॉर्डिंगली. तुम्ही बघू शकता. ओके. सो इथे मी ते करून घेतलं. हे ऑप्शन लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हालाही सोपं पडेल. ओके. इथे बघा पोझिशन आहेत, लेफ्ट, सेंटर, टॉप. तुम्ही जिथं हवं तिथे घेऊ शकता. मला डिझाईनमध्ये हात बसलेला आहे, सो मला अंदाज येतो, मी पटकन तिथे ठेवून देते आणि लास्टला त्याची सर्व अलाइनमेंट एकदा चेक करून घेते. सो मला हे व्यवस्थित वाटतं आहे. ठीक आहे. आता वरती हे जे तुम्हाला चिलीज किंवा एक मिनिट, आता हे टॅगलाईन एक दिलेली आहे, ती आधी आपण सेट करून घेऊयात. टॅगलाईन मी कॉपी केली आणि डिझाईनमध्ये पेस्ट केली. तर हा इथला जो आहे ना, त्याचाच मी कॉपी आणि पेस्ट करून त्याच्यावर कॉपी पेस्ट करते, तोच फॉन्ट येईल म्हणून. जर फॉन्ट चेंज करायचं असेल तर ऑप्शन सांगते. इथे वरती बघा, इथे तुम्हाला दिसेल, इथे कलर आहे आणि त्याच्या बाजूला फॉन्ट आहे. तर आपण आधी कलर चेंज करून घेऊयात. मी कलर चेंज केला आणि इथे मी फॉन्ट चेंज करून घेते त्याचा. हा फॉन्ट नको, हा फॉन्ट मला छान वाटतोय. हा नको, हाही ठीक आहे. हा ओके. सो हा ठेवूयात आणि आता तो तिथे व्यवस्थित बसून घेऊयात. हे सबलाईन आहे, सो ही छोटी आणि क्लीन असावी. तो मी ह्याची साईज थोडी कमी करते आणि तिथे बसून घेते. अगदी टायटलच्या खाली ही सबलाईन येईल किंवा टॅगलाईन सुद्धा म्हणता येईल याला. आपण मोठं करून बघूयात कसं दिसतं. याचे जे चिलीज आणि हे जे पाठीमागे डिझाईनचे छोटे छोटे टाकलेत ना, ते आपण व्यवस्थित करून घेऊया. आता खाली स्टार्टर आणि मेनू जे आहे ना, ते कॉपी पेस्ट करून घेऊयात इथे. ठीक आहे. इथे स्टार्टर, परत आपण टेक्स्टवर जाऊया, मेनू. इथे मी टेक्स्ट कॉपी पेस्ट करते. परत मेन कोर्स. आधी मी हे सगळे टेक्स्ट करून घेते आणि मग नंतर त्याच्या अलाइनमेंट आणि मग आपण काय करू, लास्टला जे इमेज असतात ना, त्या चेंज करून घेऊयात. तर हे सगळे जे दिसतात ना आपल्याला, स्टार्टरचे टेक्स्ट, प्राईज, ते मी 1 बाय 1 चेंज करते. ठीक आहे. ही प्राईज घेतली ₹70 आणि आपल्या डिझाईनवर इथे कॉपी पेस्ट केले. कॅनवामध्ये पण डिझाईन करणं अतिशय सोपं आहे आणि प्रोफेशनल पण दिसतं. हे बघा, आता इथे जे आहे ना, जर तुम्ही नुसतं ड्रॅग केलं तर ते वाकडं तिकडे येईल. तर इथे ना शिफ्ट प्रेस करा आणि ते ओढा, ते अगदी सरळ येईल. ओके. सो या पद्धतीनेच तुम्हाला ना थोडंसं बोल्ड करायचं, जेणेकरून काय होतं ना, डिझाईन चुकत नाही आणि आपल्याला एक्झॅक्टली कॉपी पेस्ट करता येतं तिथे. म्हणजे स्पेलिंग म्हणा किंवा काय म्हणा, लास्टला सगळं चेक करत जा. सो बघा, आता दिसायला पण व्यवस्थित दिसतं आणि एकदम छान तिथं पटकन पेस्ट होईल, तुम्हाला दिसेल. आधी नेम आणि मग मी याचं जे प्राईज आहे ना, ते तिथे पेस्ट करते. याच पद्धतीने मी हे करते. आता स्टार्टर आपल्याला 2च आहे, त्याच्यामुळे खालचं मी जे आहे ना, ते नको आहे, तो जो बाट आहे ना, तो डिलीट केला आहे. आणि आता मेन कोर्सचे जे मेनू आहेत ना, ते मी इथे पेस्ट करून घेते.
ठीक आहे, या पद्धतीने एक एक करून मी तिथे कॉपी पेस्ट करते. झालं. या पद्धतीने काय करायचं माहिती आहे का, जेव्हा आपण कॉपी पेस्ट करून घेतो ना टेक्स्ट, तेव्हा मात्र नक्की चेक करायचं. जर कुणाला अशा पद्धतीचे डिझाईनसुद्धा करून हवे असतील तरी मला कमेंटमध्ये सांगा, किंवा अजून कोणत्या डिझाईनचं ट्युटोरियल तुम्हाला हवं असेल, तुम्हाला हवं असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. तेही मी ज्या पद्धतीने डिझाईन करते ना त्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. मी सध्या यूट्यूबवर माझा हा चॅनल आहे त्याच्यासाठी, आणि अशी जे मला ऑर्डर्स मिळतात ह्या डिझाईनचं ते काम करते. मी फ्रीलान्सिंगच करते. आता हे बघा, हे मी अलाइनमेंट करून घेते सगळं. ठीक आहे, म्हणजे योग्य पद्धतीने त्या पेजवर आपलं डिझाईन हे जे टेक्स्ट आहे मधले ना ते त्याची अलाइनमेंट करून ते बसून घेते व्यवस्थित, जेणेकरून ते दिसायला व्यवस्थित दिसेल. ते असे इकडे तिकडे करून ते व्यवस्थित नाही दिसत. आणि डिझाईनमध्ये कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट आणि योग्य पद्धती म्हणजे त्या डिझाईनशी रिलेटेड अशा इमेज वापरणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आता हा ऑर्डर नाऊ हा जो टॅग आहे ना तो तिथे एकदम परफेक्ट आहे, तो मी तसंच राहून देते आणि त्याची अलाइनमेंट फक्त व्यवस्थित करून घेते. आता इथे नंबर आणि खाली त्यांचा जे त्यांनी लिंक दिली ना त्याच्याऐवजी मी इथे ॲड्रेस टाकून घेते आपला. ओके, अशा पद्धतीने आपलं टेक्स्ट पूर्ण झालं आहे, दिसतं आहे. आता आपण इमेजकडे वळूयात. इमेजसाठी इथे बघा, इथे ना एलिमेंटमध्ये जायचं आणि इथे आपण टाकायचं. तर मी इथे वेज थाली घेते. इथे पेड पण असतात आणि फ्री पण असतात, तर त्यातलं आपण आपल्याला हवी तशी एक सिलेक्ट करूया. तर मी ही सिलेक्ट केली आणि तिथे पेस्ट केली. क्लिक करायचं आहे नॉर्मली आणि तिथे फक्त ड्रॅग करायचं आहे, तर ते तिथे बसून जातं. तर मी एक एक इमेज घेऊन तिथे हे करते, पेस्ट करून घेतली, ड्रॅग करून घेतली. आता इथे मी वेज सूप करते. साईडची जी आपल्याला वाटी दिसते ना त्याच्यामध्ये मी वेज सूप जे आहे ना त्याची इमेज ठेवते. इथे मी चेक करते तर मला फ्रीमध्ये ही छान वाटते दिसायला. सो मी तिथे साईज नीट करून तिथे करून घेते. आता मी इथे पनीर टिक्का टाकते आणि त्याच्यामध्ये एक छानशी इमेज सिलेक्ट करून ओके ही करते आणि ही इथे पेस्ट करून घेते. अशा पद्धतीने मला चारही ज्या इमेज आहेत त्या मिळाल्यात. डिझाईन आता पूर्ण झालं आहे आपलं. एकदा चेक करून घ्यायचं की हे दिसायला व्यवस्थित दिसतंय का. ओके, आता आपण ही सेव्ह करण्याची पद्धत तुम्हाला सांगते. इथे बाजूला एक शेअरचं ऑप्शन दिसतोय बघा वरती, तिथे क्लिक केलं, डाउनलोडवर क्लिक केलं आणि इथे बघा PDF स्टँडर्ड, JPG, PNG बरेच ऑप्शन मिळतात. डायरेक्टली प्रिंट फाईल पण आपण करू शकतो. तर मी इथे JPG सेव्ह करते आणि जस्ट डाउनलोडवर क्लिक करायचं, आपल्याला ही फाईल मिळून जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तसं नक्की सांगा.